वेलकम बैक फ्रेंड्स इन योर फेवरेट यूट्यूब चैनल अरुण कासारे सर मैथमेटिक्स और इंग्लिश क्लासेस में आपका मैं अरुण कासारे सर तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं। और अभी तक के हमारे वीडियोस में हमने इंग्लिश के बारे में जो देखा था वो देखा था टू बी सेंटेंसेस किसे कहते, व्हाट इज़ द प्रोनाउन, व्हाट आर द टाइप्स ऑफ प्रोनाउन। आफ्टर दैट वी हैव डिस्कस अबाउट टू बी रिलेशन इन प्रेजेंट, पास्ट एंड फ्यूचर. So in three tenses we have already discussed about to be relation sentences. Now this video will be very important for you if you are the student, if you are academic student, if you are preparing for competitive exam, if you are a student of a 4th standard to postgraduate, that this video is important for you guys. So don't miss it, watch till the end. So now in this period we are going to discuss about a very important part, that is the tense, but we are discussing about simple present tense. Okay, so now here are the types of a present tense. How many types of a present tense that we know very well about present, past and future. Okay, but how many types of a present tense, how many types of a past tense and how many types of a future tense. Each tense have their 4 subkinds. So now in this period we are going to discuss about the first type of a simple present tense, that is the simple present tense. So let's see what are the types of present tense. So first type of present tense is what? Simple present tense, ज्याला काय म्हणतो आपण? साधा वर्तमान काळ, बरोबर आहे. आफ्टर दॅट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? चालू वर्तमान काळ, ठीक आहे. किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो की अपूर्ण वर्तमान काळ, ठीक आहे. तिसरा प्रकार आहे आपल्याकडं प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. अँड लास्ट वन इज व्हॉट? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. तर आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये या सगळ्या गोष्टींची काय करायची, या ठिकाणी चर्चा करायची आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. वी आर गोइंग टू डू स्टडी ऑफ 4 सब काइंड्स ऑफ अ प्रेझेंट टेन्स. So now in this period we are going to do study or discuss about just a simple present tense. What is the simple present tense, how to form the sentences, है ना. तो we have already discussed about the sentence also. Sentence is what? A group of word which make complete sense is called sentence, है ना. म्हणजे अर्थपूर्ण वाक्यांचं, अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे काय बघितलं आपण? वाक्य. Now this is the new thing for you guys, that is the verb. We have already discussed about part of speech, what is noun, what is pronoun, but now what is verb. तो वर्ब किसे कहते हैं? वर्ब कशाला म्हणायचं? तर वर्ब कशाला म्हणायचं? अ वर्ड which do, which show an action in the sentence is called verb. क्रियापद कशाला म्हणायचं? वाक्यामधील क्रियादर्शक शब्दाला काय म्हणतो आपण? क्रियापद म्हणतो, बरोबर आहे का नाही. अ वर्ड which shows an action in the sentence is called what? verb. तो आपने ये याद रखना है, उसके बारे में तो हम डिटेल में डिस्कस करेंगे, लेकिन यहाँ पर वर्ड्स किसे कहते हैं तो ये वर्ड्स आपको मालूम होना चाहिए. तो यहाँ पर मैंने कुछ वर्ड्स लिए, कुछ वर्ब्स लिए. बघा, तुम्हाला वर्ब ओळखण्याची मी सोपी खूण सांगू का? खूप सोपं आहे. बघा, आपण काय करत असतो दररोजच्या जीवनामध्ये, आपण ज्या काही कृती करत असतो किंवा ज्या काही ॲक्शन्स करत असतो, त्या कृती नेहमी कशा असतात? आपण क्रियादर्शक शब्दाने दर्शवतो, जसं की खाणे, पिणे, झोपणे, उठणे, रडणे, हसणे, खेळणे, आहे की नाही. आता ह्या सगळ्या शब्दामध्ये तुम्ही जर कधी ऑब्झर्वेशन केलं तर काय लागलेलं आहे बघा? ने लागलेलं आहे. मी रेड पेनने या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. तर बघा, खूप सोपं आहे. ज्या शब्दाला काय लागतं? ने लागतं, त्याला काय म्हणायचं? क्रियापद म्हणायचं. इट म्हणजे खाणे, प्ले म्हणजे खेळणे, म्हणजे ने लागलं की नाही या ठिकाणी. तर खूप सोपं आहे तुम्हाला ओळखण्यासाठी. हां, आणि आपण काय बघितले? आपण त्याची व्याख्यासुद्धा बघितली. आता शब्द कसे ओळखायचे किंवा वर्ब कसे तयार होतात ते सुद्धा आपण बघितलं. चला तर आपण आता या वर्बचा वापर करून सेंटेन्सेस कसे तयार होतात ते बघूयात. लेट्स सी हाऊ टू फॉर्म द सेंटेन्सेस बाय यूजिंग द वर्ब इन अ सिंपल प्रेझेंट टेन्स. सो लेट्स गो. So here we have also discussed about the pronouns also in the previous period. If you don't know what is the pronouns and how to form it, what are the types, you have to watch my previous videos. You will get the idea what is pronouns. But however, pronoun is a word which used instead of noun is called pronoun. म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? प्रोनाउन्स किंवा सर्वनाम असे म्हणतो. तर या सर्वनामांचा वापर आपल्याला वाक्यामध्ये करायचा आहे, परंतु आपल्याला बघायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, आणि आपल्याला या क्रियापदांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी समजा जर मी वाक्य घेतलं, आता पहिला शब्द आपल्याकडे काय? इट म्हणजे काय होतं? खाणे. आय इट म्हणजे काय होईल? मी खातो. काय होईल? मी खातो.
आय ईट, मी खातो. आता जर मी या ठिकाणी दुसरं वाक्य घेतलं, इफ आय टेक अनदर सेंटेन्स, ही इट्स, तो खातो. What are the changes in the both sentences? What are the changes? What are the changes? What are the changes? So changes are what? Sir, in the second sentence you have to use or the suffix to the word, to the verb eat. Yes, है ना. मी काय केलं या ठिकाणी सफिक्स किंवा प्रत्यय लावलेला आहे बघा. बरोबर आहे. मग हा प्रत्यय कधी लावायचा हा एक तुमच्यासमोर महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा आपण साध्या वर्तमान काळाचा वापर करतो त्यामुळे तुम्हाला हा नियम माहीत असणं खूप गरजेचं आहे. वेन द थर्ड इज अ थर्ड पर्सन अँड सिंग्युलर. काय? वेन द सब्जेक्ट इज द थर्ड पर्सन अँड सिंग्युलर. तृतीय पुरुषी एकवचनी जर असेल, काय असेल? जर कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. काय लागतो? यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. तर तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे. वेन द सब्जेक्ट इज द थर्ड पर्सन अँड सिंग्युलर ॲट दॅट टाइम यू हॅव टू सफिक्स द यस ऑर ईएस टू द वर्ब. बरोबर आहे, लक्षात राहील. मग आपल्याला थर्ड पर्सन अँड सिंग्युलर कोणते आहेत, कोणते सब्जेक्ट आहेत? तर मग बघा, जेव्हा सब्जेक्ट हा ही, शी, इट असेल, बरोबर आहे, किंवा नाऊन असेल, कारण नाऊन सुद्धा काय असणार आहे? थर्ड पर्सनच असणार आहे. समजा एखादा आपल्या समोर नाही आहे, आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर बोलतोय, आहे की नाही, तर त्यावेळेस इथं काय येणार? आपल्याला यस किंवा ईएस लावायचं. कशाला? व्हर्बला. लक्षात राहील तुमच्या. म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलं? ही इट्स, तो खातो. बरोबर आहे, लक्षात आलं तुमच्या. आता सो फ्रेंड्स, लेट्स use of this chart and form the sentences. How to use of the verb, we have discussed already what is the verb, हाँ. और उसके बाद में हमने डिस्कस भी किया है कि ये सेंटेंसेस मैंने आपको बना के दिए थे. उसके बाद में हमने यस और ईएस का फॉर्म कहाँ पर यूज़ करना है, वर्ब को कब लगाना है, कब सफिक्स करना है, वो भी देखा है. चलो बनाते हैं सेंटेंसेस बाय यूजिंग दिस वर्ब, दैट इज ड्रिंक. व्हाट इज द मीन बाय ड्रिंक? DRINK. ड्रिंक यानी क्या होता है? पीना, पाणी पिणे. आता पिणे शब्द आहे तो. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी काय वाक्य तयार होईल? आय ड्रिंक, मी पितो. तो ही, यू ड्रिंक, तू पितो. बरोबर आहे का? ही, आता इथं काय येणार? महत्त्वाचा प्रश्न आहे. ही ड्रिंक्स, काय येणार? ही ड्रिंक्स, तो पितो. शी ड्रिंक्स, ती पिते. इट ड्रिंक्स, ते पिते, ते पितात, है ना. राम ड्रिंक्स, राम पितो. श्याम ड्रिंक्स, श्याम पितो. नंतर शर्वरी ड्रिंक्स, शर्वरी पिते. स्वराली ड्रिंक्स, स्वराली पिते. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता? वाक्य बनवू शकता. आता झालं हे, आपल्याला सराव करायचा. चला ड्रिंक सोडा, पुढचा शब्द घेऊया आपण. आस्क. आस्क म्हणजे काय होतं? आपण विचारतो. बऱ्याच गोष्टी आपण काय करत असतो? विचारत असतो, आहे की नाही, आपल्या मित्राला. जसं की बघा, आता माझ्यासोबत सराव करा. आय आस्क, मी विचारतो. यू आस्क, तू विचारतो. वी आस्क, आम्ही विचारतो. ही आस्क, तो विचारतो. शी आस्क, ती विचारते. आस्क्स, यस यस लगाते हैं ना. शी आस्क्स, ती विचारते. इट आस्क्स, ते विचारतात. राम आस्क्स, राम विचारतो. श्याम आस्क्स, श्याम विचारतो. स्वराली आस्क, स्वराली विचारते. शर्वरी आस्क, स्वराली शर्वरी विचारते. तर खूप सोपं आहे. आपण जर दुसरा शब्द घेतला, सीट, आय सीट, मी बसतो. वी सीट, आम्ही बसतो. यू सीट, तू बसतो. ही सीट्स, शी सीट्स, इट सीट्स, राम सीट्स, श्याम सीट्स, स्वराली सीट्स, शर्वरी सीट्स. बरोबर आहे का? खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, अतिशय सोपं आहे. आणि आपण काय करत असतो माहिती का? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट जो आहे तो काय माहिती का? जेव्हा केव्हा आपण ज्या काही कृती करतो किंवा आपला जो दैनंदिन दिनक्रम असतो बघा, तर तुम्हाला एक प्रश्न मनामध्ये नेहमी पडत असेल की यार आपल्याला ह्या काळाचा वापर नेमका कधी करायचा, कुठे करायचा? तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर जेव्हा तुम्ही ज्या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये दररोज करत असता, फॉर एक्झाम्पल आय बाथ रेग्युलरली, म्हणजे मी दररोज अंघोळ करतो, बरोबर आहे. आय ब्रश माय टीथ, मी माझे दात घासतो. तर या पद्धतीनं आपला जो दैनंदिन क्रम असतो ना, आय डू स्टडी, मी अभ्यास करतो, आहे की नाही. आय हेल्प टू माय मदर, मी माझ्या आईला मदत करतो. तर ह्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये दररोज करत असतो. ते सवय आपली दैनंदिन जीवनाचा भाग आहे, आपला दिनक्रम आहे. तर जेव्हा केव्हा आपल्याला दिनक्रम व्यक्त करायचा असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतो? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. वेन एव्हर we want to express our day-to-day life, at that time we have to use of a simple present tense, which is a very simple tricks to use when the question in your mind that when we have to use of a simple present tense, at that time whenever you are expressing what you do the things regularly in day-to-day life, at that time you have to express those things
those things in a simple present tense. Now another thing is what, अगर मैं एक सेंटेंस ले लेता हूँ यहाँ पर, चलो एक सेंटेंस ले लेता हूँ मैं. अगर मैंने यहाँ पर सेंटेंस ले लिया, राम किल्स रावणा, बरोबर आहे. राम किल्स रावण, राम रावणाला मारतो, असं एक सेंटेन्स आहे, एक साधं वाक्य आहे आपल्याला रामायणामधलं. ठीक आहे. तर आता राम किल्स रावणा, राम रावणाला मारतो. मग या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नाऊन आहे, तर मग यामधला आपल्याला सब्जेक्ट कुठला आहे किंवा कर्ता कुठला आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. तर मला सांगा मग कोणता आहे या वाक्यामधील कर्ता, कोणता कर्ता आहे. बघा आता कर्ता ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक्स सांगणार आहे, अतिशय सोपी ट्रिक्स आहे. तुम्ही एखाद्या वेळेस ऐकली असेल, ऐकली असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर आज तुम्हाला माहिती होऊन जाईल. बघा, विच इज द वर्ब इन दिस सेंटेन्स, दॅट इज द किल सर. किल्स म्हणजे ठार मारणे, मारणे आलं, ने आलं, म्हणून हा काय झाला, काय वाक्यामधील काय झालं, क्रियापद झालं. तर या क्रियापदाला आपल्याला कशानं प्रश्न विचारायचा आहे, हू न प्रश्न विचारायचा आहे. हू दॅट मीन्स व्हॉट, कोण, बरोबर आहे. हू किल्स रावणा, रावणाला कोण मारतो, तर मग कोण मारतो, राम मारतो. रावणाला कोण मारतो, तर राम मारतो सर. म्हणून काय झाला, राम हा या वाक्यातील कर्ता झाला. जरी दोन्ही नाऊन असले तरी दोघांचीही क्रिया काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. दोघांचाही कार्य या वाक्यामधलं वेगवेगळे आहे, बरोबर आहे. मारण्याची क्रिया कोणावर व्हायला लागली, रावणावर व्हायला लागली, है ना. आणि मरण्याची क्रिया कोणावर व्हायला लागली, रावणावर व्हायला लागली, बरोबर आहे. आणि क्रिया करणारा कोण आहे, तर राम आहे. म्हणून तो काय झाला, वाक्यातला कर्ता झाला. इफ यू want to find out which is the subject in the given sentence, at that time you have to ask the question by who, to whom, to verb. कोणाला विचारायचं आहे तुम्हाला, क्रियापदाला जर तुम्ही होणं प्रश्न विचारला तर तुम्हाला वाक्यामधला कर्ता सहज मिळून जाईल. अतिशय सोपी गोष्ट आहे की नाही. आता तुम्हाला आणखी एक वाक्य मी त्याच्यासाठी सांगतो. आता या ठिकाणी जर मी वाक्य घेतलं, सीता हेल्प्स हर मदर. सीता हेल्प्स हर मदर, सीता तिच्या आईला, हर म्हणजे काय आपण बघितलेलं आहे पजेसिव्ह प्रोनाउनमध्ये, बरोबर आहे. सीता हेल्प्स हर मदर, ती तिच्या आईला मदत करते. कोण, सीता तिच्या आईला मदत करते. हे अतिशय सोपं वाक्य आहे. विच इज द वर्ब इन द सेंटेन्स, सर हेल्प्स. हेल्प इज द वर्ब. हेल्प म्हणजे काय, मदत करणे, बरोबर आहे का नाही. मग आता मला सांगा या वाक्यामधला कर्ता कोणता आहे, मदर आहे का सीता आहे. तर खूप सोपं आहे सर. मी काय करणार, याला काय कशानं प्रश्न विचारणार, हूनं प्रश्न विचारणार. आय विल आस्क क्वेश्चन बाय हू, टू हू, टू हुम, टू वर्ब, है ना. वर्बला मी काय करणार, हूनं प्रश्न विचारणार. हू हेल्प्स हर मदर, हू हेल्प्स हर मदर. तिच्या आईला कोण मदत करतं, तिच्या आईला कोण मदत करतं, तर तिच्या आईला सीता मदत करते. म्हणून सीता हा काय झाला, या वाक्यामधला सब्जेक्ट झालेला आहे. काय झालेला आहे, हा सब्जेक्ट. लक्षात आलं. So friends, now we are going to discuss how to form the formulas of these sentences, which is very simple. We have discussed about how to find out the subject in the sentences. So let's see what is the formula. For example, हमारे पास एक सेंटेंस है, he eats. He is what? He is the subject in the sentence, sir. है ना. ही क्या आहे, सब्जेक्ट आहे ना. ही काय आहे, सब्जेक्ट आहे. प्लस आपण काय घेतलं, हे वर्ब घेतलं. सब्जेक्ट प्लस वर्ब काय करू शकतो आपण, फॉर्म तयार करू शकतो. आता या फॉर्ममध्ये काय करायचं आहे तुम्हाला, फक्त हे वाक्य आता बघा. सो हिअर वी हॅव डिस्कस अबाउट हाऊ टू फॉर्म अँड यू कॅन यूज दोज वर्ब्स इन द गिवन फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे कर्ता अधिक क्रियापद म्हणजे काय होईल, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य या ठिकाणी तयार होईल. आपण अजूनपर्यंत ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं आणि ऑब्जेक्ट आहे का वाक्यामध्ये नाही ते आपण बघितलेलं नाही. ओके, तर आपण उद्याच्या सेशनमध्ये त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. सो डोंट मिस. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस अबाउट ऑब्जेक्ट. So you can best of luck all of you. Do practice at your home with the given chart and with the given formulas. In the next video we will definitely discuss about what is the object and how to find an object. Till then, bye. Thanks a lot for watching my video, watching today's video. Thanks a lot once again.